नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपलं मन आणि पैसा. दोन्ही कसे काय म्हणतात त्याला चंचल असतात नाही का? कधी इकडे कधी तिकडे. आज आपल्याबरोबर विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे, मन आणि पैशाची चंचलता. त्यातील विचारांवर आपण आज जरा सखोल चर्चा करूया. काय वाटतं? तर आजच्या चर्चेतून आपल्याला काय मिळवायचंय? म्हणजे लेखाच्या आधारावर मन आणि पैशामध्ये हे जे साम्य सांगितलंय, ही अस्थिरता, ती नक्की कशी आहे हे समजून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्ही शक्तींवर नियंत्रण मिळवणं आपल्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद आणण्यासाठी का गरजेचं आहे, कसं करता येईल यावर बोलू. अगदी अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. लेखाची सुरुवातच मुळी या निरीक्षणाने होते की मन आणि पैसा हे दोन्ही अगदी वाऱ्यासारखे आहेत किंवा पाण्याच्या प्रवाहासारखे म्हणा ना, एका जागी थांबतच नाहीत. तो त्यांचा स्वभावच आहे, अस्थिरता. तर आजच्या चर्चेतून आपण या दोन्ही शक्तींना जरा बारकाईने पाहू आणि लेखात जसं म्हटलंय त्यांना कसं हाताळायचं यावर जरा जास्त लक्ष देऊ. काहीतरी चांगलं हाती लागेल नक्कीच. सुरुवात मनापासून करूया. लेखात म्हटले मन वाऱ्यासारखं अस्थिर आहे. हे तर आपण रोजच पाहतो. कधी एकदम उत्साही, कधी लगेच नाराज, कधी जुन्या आठवणी, कधी भविष्याची चिंता. लेखात असंही म्हटलंय की जर मनाला दिशा नसेल, ध्येय नसेल, तर ते कुठेही भरकटू शकतं. या भरकटण्यामागे काय कारणं सांगितली आहेत लेखात? हो, बरोबर. लेखात यावर थोडं विश्लेषण आहे. मनाच्या या भरकटण्यामागे अनेक गोष्टी असू शकतात. जसं की स्पष्ट ध्येय नसलं की मन रिकामं राहतं, किंवा विचारांमध्ये खूप गोंधळ असतो आणि सतत बाहेरून येणाऱ्या गोष्टींना आपण प्रतिसाद देत राहतो. मन सतत काहीतरी नवीन शोधत असतं आणि विधायक काही मिळालं नाही तर मग ते कुठेही धावतं. आणि इथेच लेखातला एक महत्त्वाचा विचार येतो. मनाला वश करणं किंवा त्यावर नियंत्रण ठेवणं ही एक प्रकारची साधना मांडली आहे. साधना म्हणजे काही पूजा वगैरे नाही, तर सातत्यानं केलेला अभ्यास, प्रयत्न. कारण अनियंत्रित मन, लेखात म्हटल्याप्रमाणे, आपल्याला चुकीच्या विचारांकडे, भावनांच्या गर्तेत आणि मग पर्यायाने चुकीच्या निर्णयांकडे सहज ओढून नेतं. आणि मग त्याचा परिणाम पश्चाताप किंवा मनस्ताप. अच्छा, म्हणजे मनाला एक योग्य सकारात्मक दिशा देणं महत्वाचं आहे. त्यासाठी काय करायला हवं? काय उपाय सांगितले आहेत? ते सांगितले आहेत. एक म्हणजे सतत सकारात्मक, विधायक विचार करण्याची सवय लावणं. नकारात्मक आले तरी त्यांना फार महत्त्व न देता बाजूला ठेवणं. दुसरं, नियमित ध्यानधारणा, मेडिटेशन. त्याने विचारांवर नियंत्रण येतं, मन शांत होतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, चांगली संगत. म्हणजे सकारात्मक, उत्साही लोकांमध्ये राहिल्याने